श्री स्वामी समर्थ. धुकं बघा किती जोराचं पडलेलं आहे आणि धुकं पडल्यामुळं पिकांची अशी वाट लागते. दैवर पण जोराचं पडतं, पिकांची वाट लागते म्हणजे टमाटे अशी पिवळी होतात आणि दवबंधू साठल्यामुळं पानंही त्याची अशी करपटतात. पानं टमाट्याचा आकारच असं संपून जातो. अशी टमाटी बेकार दिसायला लागतात धुक्यामुळं. पाऊस, ऊन, धुकं सगळ्या पिकांची वाटच लागून जाते. पण हा निसर्ग बघायला खूप छान वाटतो. बघताना मन प्रसन्न होतं. निसर्ग असा सुंदर दिसत असल्यामुळं. पण ते पिकांना पाहिजेला असं पोषक नसतं हे वातावरण. आज जास्तच धुकं पडलंय. आभाळ पण एवढं दिसत नाही नीट. आणि मागून रोप टाकलेलं त्याच्यावर असे पाण्याचे दवबिंदू साठलेले आहेत. दैवर पण असं भरपूर पडतं आणि मग रोपाची शेंडे अशी वाकडे होतात. वातावरण नीट नसल्यामुळं. रोपावर हे असं बरंच पाणी साठलेलं आहे दैवराचं.